जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटने आग लागल्याने त्या ठिकाणी 10 बालकांचा मृत्यू झाला. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही आग लागली. या आगीतील धुरामुळे नवजात 10 बालकांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे समजते. रात्रीच्या दरम्यान अचानक जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील आउटबॉर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे एका ड्युटीवर असलेल्या नर्सच्या लक्षात आले. दार उघडून पाहिले असता त्या रूममधून मोठ्या प्रमाणात धूर निघत होता. त्यामुळे लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. अग्निशमन दलास कळविण्यात आले. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. ही जी घटना घडली आहे ही 1:30 ते 2 पावणे 2च्या दरम्यान घडलेली आहे. मी ड्युटीवर असताना मला पावणे 2 वाजे कॉल आला आहे की वरती आग लागलेली आहे म्हणून. कॉल आल्याच्यानंतर मी वरती धावत गेलो आहे. माझ्यासोबत आणखी 2-3 होते. आम्ही वरती गेलो तर ज्या रूममध्ये आग लागलेली होती त्या रूममध्ये एकदम काळा कुट्ट अंधार धूर जमा झालेला होता. तर आम्ही 2-3दा आतमध्ये गेलो आहे. तरी पण आम्हाला आतमध्ये गेल्याच्यानंतर पण आम्हाला काही असं दिसत नव्हतं. जवळचं पण नव्हतं, ते काहीच नव्हतं दिसत. आणि ज्या रूममध्ये आग लागली होती ते रूम पण आम्हाला दिसत नव्हती. त्या कारणामुळे आम्ही बाहेरून अग्निशामक दलाची गाडी बोलवली. ती आल्याच्यानंतर आम्ही बाहेर निघालो आहे. बाहेर निघाल्याच्यानंतर त्यांची आम्ही शिडी घेतली. शिडी घेतल्याच्यानंतर आम्ही बॅकसाईडवरून वरती चढलो आहे. वरती चढल्याच्यानंतर मग तो जो दरवाजा होता त्याला तोडलं आहे. ज्या रूममध्ये 7 बच्चे होते त्या 7 बच्चोंना आम्ही कसं तरी सुखरूपाने बाहेर काढलं आहे. आणि ज्या रूममध्ये आग लागलेली होती त्या रूममध्ये जाण्यासाठी खूप प्रयत्न केला आम्ही. तरी पण 2 ते 3 बच्चे जळालेले होते. आणि जे बाकीचे होते ते पण एकदम त्यांना ऑक्सिजन पण नाही मिळालं, काही नाही, गुदमरून ते मरण पावले होते. तरी पण आम्ही त्यांना कसं तरी आमच्या याच्यावर त्यांना आम्ही बाहेर काढलो आहे सुखरूपाने. दवाखान्यातील शिशु केअर युनिटमध्ये एकूण 17 बालके होती. त्यापैकी 7 बालकांना वाचवण्यात यश आले, तर 10 बालकांचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला. रुग्णालयात जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रमोद खंडाते दाखल झाले. रुग्णालयाला पोलिसांचा चोख बंदोबस्त लागलेला आहे. मुलगी गेली आहे माझी. काय घटना होती, कधी तुम्हाला कळलंय? ही घटना आता रात्री आम्हाला कळलेलं नाही की आमची मुलगी गेली का काय, असं वगैरे काही सांगितलं नाही. पण ते आग लागली जेव्हा ते ओरडत होते ना लोक, तेव्हा सगळे बोलले का खाली खाली उतरा. तर आम्ही खाली उतरलो. खाली आल्यावर नंतर आम्हाला माहीत होतं आमचं बाळ ICUमध्ये आहे ना. ICUतूनच नेमकं हे लागलं होतं ना, धुवा आला होता, आग लागली होती ICUकडून. तर आम्ही परत तिकडे ICUमध्ये गेलो होतो आपल्या बाळाला आणायला. का काढलं की नाही काढलं म्हणून गेलो होतो, पण आम्हाला काही त्या बाळाला दिलं नाही. आम्ही रिटर्न वापस आलो खाली. तुमची काय मागणी आहे आता मागणी आमची डिलिव्हरी इथे झालेली नाही, बाहेरून आलेले आहोत आम्ही. बाळाचं वजन कमी होतं म्हणून आम्ही आलो. जेवढ्या इथं बाया बसलेल्या आहेत त्या सगळ्या बाहेरून आलेल्या आहेत. कमी वजनाचं त्यांचं बाळ होतं. नेमकं त्यांनाच कसं काही हे झालं, त्यांचं बाळ गेलं. ज्यांची डिलिव्हरी इथे झाली त्यांच्या बाळाला काहीच नाही झालं आणि ते पण ICUमध्येच होते. किती दिवसाचं तुमचं बाळ होतं? आमचा आता 7वा दिवस आहे. बाळ इथं ॲडमिट आहे. सुकेशनी धर्मपाल आगळे. ते काय सांगाल, आज खरंच दुःखद घटना आहे. तुमचं कोण होतं तिथे? माझी मुलगी काय सांगाल, तुम्हाला कधी घटना घडली, काय कळलं? हे रात्री 2 वाजता घटना घडली. आता सकाळीच आम्हाला माहीत झाले की ICUतले मुलं नाही, जे इथं भंडारामध्ये डिलेव्हरी झाली त्यांची मुलं आहेत ना, जे बाहेरून आले त्यांचीच मुलं काऊन गेले. आणि आमची मुलं हातात पण नाही देऊन राहिले, त्यांना पोस्टमॉर्टम करून देऊन राहिले. ते पाहायला पण नाही देत आहे ना, काहीच नाही. ते अंदर येऊन ठेवलं आहेत. काय सांगाल ताई, तुमची मागणी काय? आम्हाला आमचा बाळ पाहिजे. आरोग्य उपसंचालक संजय जयस्वाल नागपूरवरून भंडारा रुग्णालयात पहाटे 4:30च्या दरम्यान दाखल झाले. रात को करीब 1:30 से 2 बजे के बीच में यहाँ पर जो न्यूबॉर्न केयर यूनिट है हमारा, उसमें आग लगी थी. और इस दुर्दैवी घटना में करीब 10 बच्चों की मृत्यु हुई है
और हम 7 बच्चों की जान बचा पाए थे। सर इंक्वायरी किस तरीके की होगी? इसमें डिटेल इंक्वायरी की जाएगी और उसमें क्या कारण रहा इस घटना का, इस पे उसको चिन्हित किया जाएगा। प्राथमिक कारण क्या लगता है? शॉर्ट सर्किट की वजह? नहीं, अभी कहना बिल्कुल मुश्किल है। हमने फायर कॉलेज के एक्सपर्ट्स और इलेक्ट्रिकल इंस्पेक्टर्स बुलाए हुए हैं, वो उसको देखने के बाद सही कारण बता पाएंगे। प्रवीण भोंदे, विदर्भ न्यूज, भंडारा।